नमस्कार, मी गुरुराज। न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात महत्त्वाच्या 10 घडामोडी। मराठी भाषेसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला। त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचाही समावेश आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे आभार मानले। गेल्या वेळी किती आमदार निवडून आले यापेक्षा आता किती सोबत आहेत याचा आधार घेत भाजपाने अजित पवार गटाला 42 ते 45 जागाच देऊ केल्याने या गटात आता अस्वस्थता निर्माण झाली आहे। शिंदे सेनेला 85 ते 88 जागा देण्याची भाजपाची तयारी आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर झाला नाही असे समजते। भाजपाने 160 जागा लढवण्याचा आग्रह राज्यातील भाजपा नेत्यांचा आहे। निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाशिम येथील समारंभातून ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये घटस्थापना करून कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। उत्सवादरम्यान जेजुरी गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून रोषणाईचे ड्रोनच्या माध्यमातून दिसणारे विलोभनीय दृश्यही आता नेटकऱ्यांसाठी उपलब्ध झाले। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीकर काय कौल देतात याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे। दरम्यान काल बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे चर्चांना उधाण आले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे वरळी सागरी सेतू आणि समृद्धी महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट रद्द करत असल्याची नोटीस रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला बजावली आहे। कंत्राटदाराकडून कंत्राटातील विविध अटींचे उल्लंघन होत असून टोलचे उत्पन्न आणि टोलवरून गेलेली वाहने यामध्ये फरक येत असल्याने MSRDCने ही कारवाई केली। तसेच नव्याने कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रियाही MSRDCने सुरू केली आहे। यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला असून उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी 45 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान नोंदवले गेले। आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असेल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडासह पाऊस येईल असा अंदाज देण्यात आलाय। राज्य सरकारने पुढे ढकललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलाय। त्यानुसार राज्यातील 29,443 सहकारी संस्थांची निवडणूक होईल अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे अशा सहकारी संस्था वगळून अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले। महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने बाजूला करण्याचा महत्त्वाचा निर्णय काल घेतला आहे। या नियमावलीत पुढील 3 महिन्यात सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने राज्यांना दिले आहेत। कैद्यांना जातीनुसार कामाचे वाटप करण्याच्या तसेच त्यांना स्वतंत्र वॉर्डामध्ये ठेवण्याच्या पद्धतीबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा निर्णय घेतला। यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झाला। कोपरा या गावात मध्यरात्री 2 वाजता हा अपघात झाला असून गाडीमधील एअरबॅग्स खुल्या झाल्यामुळे संजय राठोड बचावले तर चालक गंभीर जखमी झाला। मंत्री राठोड यांच्या कारने मागून पिकअपला धडक दिल्यामुळे अपघात घडलाय। त्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।